तुला कसं काय माहिती? तर मी काय बाबा नाही भाऊ. माणसानं कुटाने केल्याशिवाय कुटाण्यावर बोलता येत नसते. हा, मी असं बोललो की पोराला वाटते मायला माझ्या जवळचा इशे. पोराचा सर्वात मोठा प्रॉब्लेम ते आमच्या जवळचं काहीतरी बोलला. थांब रे, तिथे काय मावशी नाचाय नाही का काय? कुठं? थांब थांब, तू सिटी मारली मायच्या माई जीप काळी, तू झोपेत मारणार. अरे कार्यक्रम कोणता आहे सोनू भाऊ? त्याच्या पहिले डान्सचा कार्यक्रम ठेवला असतात मग बरं होतं. मग तो मारायचा अर्ध्या रात्री, आहे का नाही? कचकच कांदा कापताना मग तू सिटी बिटी मारली चालते. पण असो, आपल्याला कम टू द पॉइंट ज्या विषयाकडे यायचे, विषयाचं नाव आहे संविधान सन्मान. पहा, लक्षात घ्या, शांततेचे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, राष्ट्रसंत संत तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबा, संत तुकाराम महाराज, संत सेवालाल महाराज, संत भगवान बाबा, मूर्तिकेचे पवित्र राखिले केला हिंदुस्तव साजरा, छत्रपती राजे सदैव तुम्हा समानाचा मुजरा. स्वराज्याचे संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज, आदर्श पुत्र युग धुरंधर छत्रपती संभाजी राजे, आरक्षणाचे कैवारी राजश्री शाहू महाराज, आदर्श आणि अखंड भारताच्या राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ. 1.5 दिवसाची शाळा शिकून रशियाच्या कानाकोपऱ्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाडा ज्यांनी पायी चालून गाजविला, आणि ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर साकारलेली नसून इथल्या गोरगरीब कष्टकरी जनतेच्या तळहातावर साकारलेली आहे, असा विज्ञानवादी प्रगल्भवादी विचार या भारताच्या तरुणांच्या हृदयाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याचं काम ज्या माणसानं केलं. 1.5 दिवसाची शाळा तो शिकला, मात्र त्याच्या कादंबरीवर 3 कोटी लोक PhD करतात. ते लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे. टाळ्या वाजताना रोग आल्याने आपल्या भावकीत कोणी मेलं नाही, वाजले तर वाजायचं नाही तर वाजवायचंच नाही. बरं, भूत धरल्याने आपला मरेल वाणी बसले. हो, इथं बाई नसता नसला तर शिट्या मारल्या असता, नाचला असता, वय 50 पण तरी म्हणला असता डड्डंग टट्टांग डड्डंग. वांदे ते आहेत आपले, काय शिकवायचं तेच पता लागणं. हे का नाही? विषय काही बोला, काहीच फरक पडत नाही त्याच्यात. युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद, दुसरे युवकांचे प्रेरणास्थान शहीद आलम भगतसिंग, अज्ञानाचा अंधकार मिटून घराघरात ज्ञानाची प्रकाशज्योत पेटविणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, खरे महात्मा महात्मा ज्योतिबा फुले. चर्चा खुर्च्या आणि मोर्चा यांच्या भोवतालचं राजकारण न करता ज्या माणसाने आयुष्यभर समाजकारण केलं ते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे. मला या ठिकाणी बोलण्याचं, तुम्हाला या ठिकाणी ऐकण्याचं, तत्पूर्वी आदर्श राज्यकर्त्या अहिल्याबाई होळकर, महाराणा प्रताप आणि ज्यांनी या देशामध्ये, या देशाला स्वतःचं कुटुंब समजून काहीतरी देण्याचा प्रयत्न केला, त्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कामगिरी करणाऱ्या विचारवंत समाज सुधारक आणि उद्धारकर्ते या सर्वांना प्रथमतः अभिवादन करतो. आणि मला या ठिकाणी बोलण्याचं, तुम्हाला या ठिकाणी ऐकण्याचं, या देशामध्ये 28 घटक राज्य, 8 केंद्रशासित प्रदेश, 7,500 जाती, 10 पंथ, 350 कोटी कुटुंब जवळपास आणि 138 कोटी लोकसंख्येला एकत्र बांधण्याचं काम ज्या माझ्या बापानं केलं, त्या बापाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. कारण जखडबंद साखळदंड तथा तथा तुटले तू ठोकताची दंड, झाली गुलाम सारी मोकळे, बा भीमा तुझ्या जन्मामुळे, बा भीमा तुझ्या जन्मामुळे. आता संविधान सन्मान, इथं बसलेल्या तमाम तरुणांना कळकळीची विनंती आहे. पोरो, आजकाल पाहिलं असेल तुम्ही, त्या रीलच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून ज्याच्या त्याच्या बुडा लागली काहीतरी आगळं वेगळं बोलायला पाहतो. तर त्यांना कळकळीची विनंती आहे, जेव्हा आपण खाकी अंगात घातली तेव्हा आपली कुठली जात नाही, आपला कुठला धर्म नाही, आपला एकच धर्म आहे, तो म्हणजे खाकी धर्म. जेव्हा शिकवायला आपण गेलो, आपण शिक्षक म्हणून काम करतो, तेव्हा आपली जात कुठली नाही, आपला धर्म कोणता नाही, आपली एकच जात आहे, ती म्हणजे शिक्षा. मी काळा कोट घातला, कुठल्याला तरी न्याय देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा माझी जात कुठली नाही, माझा धर्म कुठला नाही, माझी एकच जात आहे, ती म्हणजे वकील. आणि म्हणून युवकांना कळकळीची विनंती आहे, फेसबुक, इंस्टाग्राम आणि मीडिया माध्यमाचे जे बी साधन असतील,
त्या साधनातून कोणी काहीतरी कुठल्या जातीवाचक बोलतो, कोणी कोणाच्या जातीला दोष न देतो, टीका टिप्पणी करतो, तर युवक या नात्याने आणि आपण आपल्या देशात काहीतरी देणं लागतं या नात्यानं तो मेसेज त्या ठिकाणी डिलीट करायचा. तशा भिकार चोटाला बिनाकामी व्हायरल करायचं नाही, हे तुमचं काम आहे. प्रत्येक ठिकाणी पोलीस प्रशासन पोहोचू शकत नाही. तू पळून गेला, पोलिसांना शोधायचं. ती पळून गेली, पोलिसांना शोधायचं. ती ह्या गाडीचे चाक चोरून नेले, ते शोधायचं. ती अमुक गायब केले, ते न शोधायचं. त्या पत्रावाला दगड गेला, ते न शोधायचा. तू बंबात 90 पहिला तुझी गाडी चोरीला गेली, ते न शोधायची. कामं कोणकोणते त्यांनी करायचे. आणि म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट आपल्या या समाजासाठी काही देणं लागतंय. इथं विचार मंचावर बसलेल्या सर्व सन्मान्य मान्यवरांना योग्य तो सन्मान देऊन मला सोनू भाऊनं या ठिकाणी तुमच्यासोबत बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. लेडीजला बसू द्या, थोडे पुरुष मंडळी माग माग व्हा. संविधान त्याच्याकडे झुकते. या जरा म्हणल्या ही नाही भंग, बाजूल खाकी दे दनादन. आणि पोलीसवाले कधीच हातावर मारत नाहीत, एकाच जागी मारतात. ज्याचं तुला काम आहे सध्या तू उपभोग घ्यायलाय, त्याचा नादच करायचा नाही. बाकी वहां कहीं भी कहीं डॉन है, गुंडा है, लेकिन वहां वो एक ही है, टायर में गुताड़ के मारता. त्यामुळे त्याचा नाद करायचा नाही. थांब थांब, माझ्या घरात 8 जण पोलीस आहेत आणि मी पोलिसाचा नवरा आहे, म्हणजे माझी बायको पोलीस आहे. म्हणजे ही गोष्ट लक्षात घ्या की त्यांचं समाजासाठी जे योगदान आहे, म्हणजे आज जरी सुट्टी असेल, हा कार्यक्रम संपेपर्यंत तुम्ही सर्व जाईपर्यंत त्याला थांबावं लागते. त्याच्यासाठी काही देणं लागतं, त्यांच्याबद्दल बोलावं लागेल. मग ती पण काळाची गरज आहे. तर पोरं सांगायचं तात्पर्य संविधान सन्मान. पण संविधान म्हणल्याच्या नंतर तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे, संविधान म्हणजे हे कुठल्या जातीच्या एका उद्धारासाठी बाबासाहेबांनी रचलेलं पाऊल नाही, तर बाबासाहेबांना सर्व जाती धर्माचा विचार करून तुम्हाला इथं बसता यावं, ऐकता यावं, बोलता यावं, शिक्षण घेता यावं, घेतलेल्या शिक्षणावर बोलता यावं, म्हणून आपल्या बापानं अहोरात्र मेहनत करून एक पवित्र ग्रंथ आपल्या कल्याणासाठी दिलाय. त्या ग्रंथाचं नाव संविधान आहे. हे आपल्याला लक्षात घ्यायचंय. मात्र होतंय काय माहितीये का, संविधान म्हणलं, संविधानावर अन्याय म्हणलं, संविधानाचं रक्षण म्हणलं की बाकीचे हरामखोर फायदा घेतील, पण संविधानाचं रक्षण म्हणलं की एकच जातीची मक्तेदारी सोडून देतात. बाबासाहेब म्हणलं नाही नाही त्याचे केल्या तू पगार घ्याला, डुकर तोंड्या तू बोनस घ्याला, है ना बाई तू छान पद्धतीनं 9वारी साडी घ्यायली, है ना. त्याच्यानंतर 1 वर्ष बिना नोकरीला जाताना तू प्रेग्नेंट आहे म्हणून पगार घ्याली. हे तू कुठल्या देवामुळं धर्मामुळं नाही, आपल्या बापामुळं, द नेम ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि मग त्याचं नाव घेतल्यावर समजा तुम्हाला वाईट वाटत असेल तर तुम्ही झोपत मेलेले बरे रे. आपलं बोलणं तसं आहे. काय ताण येते, येऊ दे ना. मग काय त्या बाजूला धुरा आहे का काय, तुला वाटेल काहीतरी करू, तुम्ही येणारच माझ्या हातात काही करू म्हणा. आपलं सध्या कोणीच काही वाकडं करत नाही जोपर्यंत निळा रुमाल गळ्यात आहे. विशेष क्लास आहे. मी बी लय डेंजर आहे, म्हणाय कळलं लोकांना काय लागते. पण हे गोष्ट लक्षात घ्या, मात्र आपण इतर भिकाऱ्यावानी बाबासाहेब भाषणात ऐकणार नाहीत. इतर भिकार चोटानं बाबासाहेब विकण्याचा प्रयत्न केला. आपला समाज हा भावनिक आहे. बाबासाहेबाचं नाव घेतलं, बाबासाहेबावर भाषण केलं, बाबासाहेबावर केविलवाणी बोललं, आपला समाज त्याला डोक्यावर घेतो. हे आरामखोर बाबासाहेबावर भाषण देतात, छान पद्धतीनं बाबासाहेबाच्या समाजाचा फायदा घेतात, विधान भवनात जातात, राजकारणात जातात, मोठे होतात आणि साले हरामखोर आपल्यालाच विसरतात. म्हणून आता आपण हुशार व्हायचं. मी काहीच म्हणणार नाही मला मतदान करा, माईच्या उभी राहणार नाही. पुन्हा तू म्हणशील तू बी तेच करायला नाही. काही लोकांनी बाबासाहेबांचं नाव घेतलं, कुठे गेले, आणि विधान भवनात गेले, विसरले आपल्या समाजाला. भीम जयंतीला कार्यक्रम व्हायचे, आज लोक बोलीनात का, कळालं या लोकांनी बाबासाहेब विकले. आणि म्हणून वामनदादा कर्डक म्हणले होते की आपल्याला जिवंतपणी जिवंत हाडामासाच्या लोकात तो बाबासाहेब जिवंत लागतात. का, केवळ संघटना करणं, ती संघटना कुठल्या तरी राजकारणी व्यक्तीच्या दावणीला बांधणं आणि त्याचे जोडे उचलणं, यासाठी बाबासाहेबांनी आपल्याला स्वाभिमानाची लेन दिलं नव्हतं. बाबासाहेबांनी सांगितलं इज्जतीपेक्षा भाकरीपेक्षा इज्जत प्यारी आहे.
म्हणून संघटना निर्माण करा, समाजाचं उत्थान करा, समाजाची प्रगती करा. पण ती संघटना निर्माण केल्याच्या नंतर त्या संघटनेमध्ये प्रत्येक माणसात ते बाबासाहेब जिवंत असले पाहिजे. म्हणून वामनदादा कर्डक म्हणले होते, अरे संघटना हजार झाल्या, नेते हजार झाली, पुन्हा आपली म्हणावी चेहरे हजार झाली, तू पाहिलेली स्वप्न पूर्ण झाली तर का रे भीमा, तुझ्या मताची माणसं आज मेली तर का रे भीमा, तुझ्या मताची माणसं आज मेली तर का रे. आणि म्हणून आपल्याला ते कळणं गरजेचं आहे की आपलं कोण आहे परक कोण आहे. पण आपला प्रॉब्लेम तेच झाला. मतदान येते वर्ष 2024, आपले नगर असतात, फुले नगर, आंबेडकर नगर, सिद्धार्थ नगर, गौतम नगर, आपले नगर असतात. आणि आपल्या नगरातला एक मोरख्या कुठल्या तरी राजकारणाच्या दावणीला बांधलेला असते. ते गलीत फिरतय, साहेब आले येऊरावर, ते डायलॉग म्हणते. मला आता कैलास भाऊ काहीतरी म्हणले की आपण याच्यापेक्षा वक्ता भारी बोलू, काय आलं उरावर बोलवायचं. तेल माहितच नाही, आपल्या पट्ट्यात आल्यावर आपण कोणाला सोडित नाही म्हणून. माझ्यापेक्षा भारी म्हणजे मी कसं आहे मलाच कळलं, मी कोमात गेलो ना. सध्या आवाल महाराष्ट्र कोमात हे आपल्याला, आपल्यापेक्षा भारी कोण आहे सध्या, हे का नाही. मी कोमात गेलो, माझ्यापेक्षा भारी म्हणजे मी ताना तुला कोण आहे नेमका. पण असो, हे स्टारडम कोणाची चिरकाळ नसते. आज आपण हे आपली जागा कोणीतरी घेणार आहे, आपली जागा कोणीतरी घेणार आहे. मात्र ज्या पायऱ्याचा आधार घेऊन आपण एखादं शिखर गाठलं असते, उतरताना त्याच पायऱ्या आपली मदत करणार आहे. म्हणून ज्या गोरगरीब लेकरांच्या भरोशावर आपण मोठं झालो, ज्या गोरगरीब लेकरांनी आपल्या हृदयात स्थान दिलं, म्हणजे जोपर्यंत या हयातीत आपल्यामध्ये प्राण आहे तोपर्यंत आपण त्या गोरगरीब लेकरांच्या हक्कासाठी लढत राहणार. हाही शब्द या ठिकाणी द्यायचा. हे व्हायरल बिरल काय नाही, एका रात्रीत व्हायरल झालेले जण आहेत, बुक्कीत टेंगून. त्याला कोणी भासणार बोली ना, भाऊ नाही ना, कच्चा बदाम पक्का बदाम, तिला कोणी भासणार बनवणार आहे का. मै नाही तो कोण बे. आमचं पोरग लगेच पिक्चराला की गाणं बदलते, ऊर्जा काले कावा तेरी भुंड चकन पावा, लगेच ट्रेंड चेंज करते. आता आणि बोलच टका टटा टटा मार तुला पाहिजे अर्धा तास. कुठून सुधरतील, कुठून डोक्यात आणतील काय नाही. म्हणजे ट्रेडवर नाही, सांगायचं तात्पर्य एका दिवसात या महाराष्ट्रात व्हायरल होणारे लाखो लोक आहेत. रानू मंडल दुसऱ्या दिवशी गायब झाली का नाही. आहा, या लेकरांच्या उत्थानासाठी, प्रगतीसाठी, समाजाच्या उन्नतीसाठी तुम्ही काम करा. अरे लाईफ टाइम समाज तुम्हाला लक्षात ठेवतोय. आज आपल्या घरामध्ये पंजोबाचा फोटो नाही, आपल्या बायकोनं तो काढून फेकलाय. येणाऱ्या पुढच्या पिढीमध्ये आपलाही फोटो, आपले नातू पतरुंड बाहेर फेकून देणार आहेत. गंगेत फेका म्हणजे लय दिवस झाले त्याचा चेहरा दाढ लागायला. म्हणजे आपला पंजाचा फोटो घरातून गायब झाला, आपल्या आजोबाचा फोटो गायब झाला, आपलाही फोटो आपल्या घरातून गायब होणार आहे. अरे पण 393 वर्ष झालेत. रस्त्याच्या कानाकोपऱ्यात चौकात गेल्यावर घोड्यावर तळत चेहऱ्यावर तेज आहे, हातामध्ये तलवार आहे. आणि या भारतातल्या प्रत्येक तरुणाच्या हृदयामध्ये एक नाव आहे, छत्रपती शिवाजी महाराज. काय अरे जगता आलं असतं, ऐशोआरामात सर्व काही करता आलं असतं. पुण्यापासून चाकणपर्यंतची जहागीरदारी होती, पण आपल्या बापाला कुठतरी सलाम करताना पाहिलं आणि ठरवलं या महाराष्ट्रातल्या मुलूक मैदानी महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा बाणा दिल्ली समोर कधी झुकू देणार नाही. आणि म्हणून आपल्या पदरात एक राज्य टाकलं, त्याचं नाव स्वराज्य. सहज होत नाही. अरे 132 वर्षानंतर या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात कुठल्याही गावाचा, त्या गावामध्ये चौकात असा हात वरती केलेला आहे, हातामध्ये संविधान आहे. आणि इथल्या पीडित, शोषित, गरीब, दलित जो कोणी असेल त्याला एक सल्ला आहे, भिवू नको, मी त्या पाठीशी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 132 वर्षानंतर अखंड भारतातला प्रत्येक माणूस त्यांचं स्टेटस ठेवतो, कारण जगले लोकांसाठी. म्हणून जी लोक लोकांसाठी जगतात, ती लोक लोकांच्या लक्षात राहतात. जी लोक स्वतःसाठी जगतात ती आपल्या घरातल्या बैठकीच्या फोटोतूनही काढून फेकून दिल्या जातात. म्हणून काळ वेळ महत्वाचा आहे, तो आपल्याला जपता आला पाहिजे, लोकांसाठी काही करता आलं पाहिजे. इथं बसलेल्या नेते मंडळींना पण विनंती आहे, आज तुमच्याकडे आहे, आपला उद्याचा काळ आपल्याला सांगता येणार.
झोपेत काही लोक मरायलेत. रियालिटी सांगा. इनोवा, क्रिस्टा, फॉर्च्युनर काही धतुरा सांगू नको. धडकल्यावर कोण कधी जाईल काही सांगतात. म्हणून यायच्यासाठी काही देणं लागतंय. आज वेळ आहे, परिस्थिती आहे, बदलणार आहे. तुमच्याकडे सर्वस्व आहे. आपल्या ताटात भाकर आहे, दुडीत भाकर आहे, एक व्यवस्था आहे. कुठल्या ताटातही भाकर नाही, दुडीतही भाकर नाही. केवळ बाबासाहेबांवर भाषण द्यायचे नाही, तर आपल्या दुडीतली भाकर वाळण्या अगोदर ज्या गोरगरीब आजीच्या ताटातच भाकर नाही, त्या दुडीतली भाकर त्या आजीच्या ताटात पडली, बाबासाहेब आंबेडकरांना म्हणून त्या ठिकाणी कडक जय भीम, ते आपल्याला करता आलं पाहिजे. आणि ते आपल्याला करता आलं तर काहीतरी करेल. आणि इथं लक्षात घ्या, संविधान सन्मान. मला संविधानावर बोलायचं म्हणल्यावर मी 12 घंटे बोलतो. 12 घंटे. एक कलम चुकली तर मायच्या 500 रुपये तुम्हाला देतो. नाहीतर पुढच्या रविवारी कार्यक्रम ठेवा, 100 रुपये फीस ठेवा. अख्या कलमात सांगतो नुसतं. आपला नादच खुळाय सध्या. इसेच खलास सध्या. थांब रे, तू मधात बोलला, मी नेमकं सांग, मधात बोलला, आपाप माराव तू. बोलला तर मला कळू देईन. लहान लेकर आहेत, तुम्हाला काही ताण आहे का? काय कार्यक्रम कशाचा आहे काही घेणं नाही. लय मोठे टगे बसलेत, आपल्याला बी बसायचे. घरी कोणीच नाही, माय बी आली, बापाला बाप एकीकडे, माय एकीकडे, हे माया बोकांडीवर पुढं. त्याला काय चालू हे पता नाही. मग ते इथं बसल्या बसल्या काय करायला, माणसं मोजायले किती आहेत काय की नाही. त्याला समजा ऐकायचंच नाही, लाईटच मोजले त्यांनी किती आहेत. माझूच्या सांगितलं अबे तिकडला एक राहिला, पलीकडला. लहान लेकरू आहे ना, कारण त्याला ताण नाही. कोणाचे 10 घ्यायचे नाही, कोणाचे 5 घ्यायचे नाही. आमचं जे 18च्या पुढचं आहे त्याला ताण आहे. काल त्यानं 90 पाजली होती, आज मही भारी आहे. सर्वात मोठा ताण आहे ना. कुठून आणायची बाबा? हे मला माझ्याकडे 200, याकडे 260, 460 तर हात बसती. बाजूचं लगेच मुरकुल मी आणतो, चाल बस. पण युवकांना विनंती आहे, पोरं लक्षात घ्या, आपल्याला ती शोकांतिका बदलायची आहे. इथं उभे राह, इथं तेच चालू वाटते. चल द्या तेच. थांब थांब झाकण जुल्या. इथं का बोललो मी इथं इकडे पहा, मी कोणी संचालक, एखादी मग कॉलेज हेन, मग शाळा आहे, मी संचालक हेन, माहिती ती हवा आपल्या डोक्यात नाहीच. मला जे पटते ती मी केलेले. सर्वात महत्वाची गोष्ट आहे, मला जर कीर्तन करायचं असतं तर ते बी करता आलं असतं, पण आपल्याला कुटाण्याचा नाद म्हणून तिकडे गेलो नाही आपण. आपला मित्र परिवार प्रत्येक अँगलचा आहे. नाही चल द्या त्याचं ते माहित असत. आता मी तुमच्या जिल्ह्याची काय हिस्ट्री पाठ करू? मला विषय सर्वात मोठा आहे, याच्यापेक्षा जगात कोणीच मोठा नाही बाबासाहेब. त्याच्या बाहेर काय विषय घेऊ मी आता. सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की मी सांगायचं तात्पर्य इथं बसलेला युवक आहे. पहिल्यांदा 90 मारणारे मधात मला कोणीच बोलू नका. जरा 90 आली, बिना 90च्या मला कोणत्या विषयावर बोलायला डिबेट ऑन. हरलो की थार तुलाच राहू दे, पैदल जातो इथून. ते आपला ऍटिट्यूडच वेगळा आहे. उगाच मास्टर झालो काय? फॉरेस्ट मध्ये नोकरीला होतो तुमच्या जिल्ह्यात किनवट मध्ये. लयच पैसा कमवटला असता, अख्खं जंगल इकलं असतं मायच्या. आपला नाद खुला, त्याला काय? कोण 10-5 खाल्ले नाही, मी एकट्यानं खाल्ल्यानं काय वाईट झालं असतं. आज शाळा आहे, कॉलेज आहे. आईशा सांगतो 40% पोरग फ्री असते क्लासला. इथं काही माझे विद्यार्थी पण आहेत, मला फोन करतात त्यांना. 40% फ्री असते. हे मला तिथं फॉरेस्ट मध्ये करता नसतात. त्याच्यासाठी आपण नोकरी सोडली होती. म्हणजे केवळ बाबासाहेबांवर भाषण द्यायचं नाही, तिथं काहीतरी अनालिसिस लागल. इथं उभे असलेल्या युवकांना मी एक म्हणालो, खाली बसलेल्या की आपण खाली का बसलो उभे करायलो, याचं उत्तर आपल्याला माहिती आहे. भाषणानं काहीच परिवर्तन होणार नाही, हे लक्षात घ्या. का उभे राहिलो, का खाली बसलो, याचं कारण गरिबी नावाचा शब्द आपल्या मागे. एकच गोष्ट लक्षात घ्या, इथं आपण खाली बसलो आणि काही उभे आहेत, काही तिकडे पलीकडे उभे आहेत, याचं एकमेव कारण गरिबी आहे. मग काय करायचंय? दिवस रात्र मेहनत घ्या. पहिले गाव सोडा, गावातले संपर्क कमी करा. कोणाच्याच मागे पडायची गरज नाही आपल्याला. जगातला सर्वात मोठी स्वाभिमानाची आग. अरे ज्या माणसाकडे काही नव्हतं, काय होईल माहित नव्हतं, रस्त्यात चालताना कोण मारेल पत्ता नाही, मागं कोणी नाहीये, तरी तो माणूस क्रांती करतो ना, देवापेक्षा मोठा होऊ शकतो.
द नेम ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, काही साधं सुद्धा नाव नाही. मग त्या माणसानं आपल्याला स्वाभिमान दिलाय. तो केवळ भाषण ऐकण्यासाठी नाही, इथं बसल्यावर एक विचार करायचा. विचार मंचावर बसलेले लोक पहा, कुठले पदाधिकारी आहेत, कुठले राजकीय असतील, कोणी प्रशासकीय असेल, कोणाकडे माल जास्त असेल, रियालिटी आहे, मी खरंच बोलत असतो, रियालिटी ना. आणि आपलं ते बाबा काहीतरी बोलताय, ते कुठला तरी विषय वाचलाय म्हणून मला इथं उभं राहता आलं. म्हणजे एक गोष्ट, या जगात दोन गोष्टीला किंमत आहे. एक तर तुमच्याकडे लय मोठा माल पाहिजे, नाहीतर तुमच्या डोक्यात मेंदूले पॉवरफुल लागते. ज्याच्याकडे बुद्धिमत्ता चांगली आहे त्याची या देशात इज्जत आहे, आणि ज्याच्याकडे माल आहे त्याची इज्जत आहे. बाकी आसमान से टपका, खजूर पे लटका, घर का ना घाटका, तुला कोणीच विचारत नाही. ते काऊन चालला, झोप आली, बर बर. तो तर लग्न झालेलं म्हणजे काय चाललं एवढे लोक. वादे दिवसात आम्ही काय काय कामाचं बोलणार का काय नाही. मूळ विषय सांगायचं तात्पर्य, इथं बसलेल्या पोरांना मी मोठा भाऊ या नात्यानं सांगलो, काही माझ्यापेक्षा मोठे आहेत. हे कळकळीचं का बोललं, मला इथं कॉमेडी करायची म्हणल्यावर 1,00,000 उदाहरणं पाठेत मला. माय चान्स सांगतो, महाराज बी कोमात जाऊ एखादा, पण त्यानं होत नाही. कधी कधी ज्या गरीब परिस्थितीतून आपण गेलो का, ते त्यालाच बोलता येईल. गरीबी ही आर्टिफिशियल नाही. एसी गाडीत बसून बिस्लरीचं पाणी पण दुष्काळावर गप्पा आणतात नाहीत. त्यासाठी त्या रणन त्या उन्हात फिरावं लागते, बापाच्या पायाला पडलेल्या भेका पाहावं लागतात, माईची डबल शिवलेली साडी पाहावं लागते, मग बोलता ते. पुण्याच्या याला एसी गाडीत बसलेलं काय करणार गरीबी. आपला नेता आपल्या इथं पिकावर परिणाम झाला पाहायला, तो कशातून, हेलिकॉप्टर मधून. त्याला काय खाली केलं कळते काय झालं म्हणून. रियालिटी आहे ना. आपल्या मध्ये पुन्हा आपण म्हणतो साहेब माया धुऱ्यावर आलते, घे बोकांडीवर. अरे काही फरक पडत नाही. म्हणजे वांदे काय व्हायला, पहिल्यांदा परिवर्तन करताना एक गोष्ट लक्षात घ्या. अलीकडे साहेब विचार मंचावर बसलेले सर्व सन्मान्य मान्यवर, माझ्यापेक्षा वडीलधारे आहेत, मी तुमच्या मुलाप्रमाणे. अलीकडं 18 ते 35 मधल्या पोरांचं मृत्यूचं प्रमाण वाढलं. कारण काय, सुसाईड. मग सुसाईडचं कारण काय, तर आमच्या पोराचं पहिलं कारण आहे, तो ज्या गल्लीत राहत होता त्या गल्लीमध्ये कोणीतरी युवा नेता होता. तो युवा नेता मोठमोठ्या नेत्यासोबत फोटो ठेवायचा, त्याच्या खिशामध्ये 500 रुपयाची 5 वर्ष झाली न खर्चलेली नोट होती. मग आमच्या पोरांनी त्याला फॉलो केलं, मला याच्यासारखं वागायचंय. आणि मग इनडायरेक्टली काय झालं, कमी वेळात पैसा कसा कमवायचा आहे, महानादी लागला, जंगली रमी पे आओ ना महाराज, हा नादी लागला. त्याच्यानंतर फिल्म इंडस्ट्रीमध्ये, चित्रपट सृष्टीमध्ये, आणि अलीकडे भंगारे साले भिकारचोट रील स्टार याने आमच्या लेकराला शिकवलं, जंगली रमी पे आओ ना, पैसे लगाव ना, बाकी आपलाच कार्यक्रम करू ना. याच्यात आमच्या लेकराला वाटलं कमी वेळात मोठं व्हायचंय, त्याला ती संधी भेटली नाही. त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट, तो तयारी करतो, त्याला घरच्यांनी समजून घेतलं नाही, भिकारचोट भावकीन समजून घेतलं नाही, जातीन समजून घेतलं नाही, गावातल्या लोकांनी दिवस नाही दिल्या. आणि मग तो पोरगा, त्याला एकच पर्याय उठतो, फास. त्याचं मरण्याचं एकमेव कारण आहे, जगात मरणारी लोक, फाशी घेणारी लोक नेमडी भेकाण नसतात, एकाच कारणामुळे म्हणतात, जेव्हा त्याला वाटलं की साला या जगात आपल्याला समजून घेणारं कोणी नाही. मग त्याला कळलं या जगात कोणी समजून घेणार नाही, त्या युवकांना काय करणार. आमच्या इथला पोरग आहे, आणि त्याला पोलीस भरती तयारी करायची गरज नाहीये, त्याला दिवस रात्र 3 वर्ष कंटिन्यू पळायची गरज नाहीये, त्याचं वजन 70 60 किलो करायची गरज नाहीये. पण आमच्या बापाकडे उद्योगासाठी पैसा नाही, आपल्या बापाकडे धंदा टाकायला पैसा नाही. पर्याय एकच आहे, भारतीय संविधानाच्या कलम 16 मध्ये दिलेले बाबासाहेबांचे उपकार आहेत, नोकरी करणं, घराचं परिवर्तन करणं. त्यासाठी आमचं पोरग पळतंय. ते पळताना कुठलं तरी सरकार आहे, त्या सरकारचं काम जागा काढणे, त्या सरकारचं काम भरत्या घेत असताना त्याच्यात भ्रष्टाचार न करणे, तो पेपर न फुटणे, पेपर फुटणाऱ्या हरामखोरांना फाशी द्या, त्याचे डॉक्युमेंट जप्ती करा, म्हणजे खऱ्या गरीबाची नोकरी कोणी हिसकावून घेणार नाही. हे काम त्यांचे. आणि त्यामुळे हे पोरग पळतंय. म्हणून मी सांगितलं, बाबा पहिले गाव सोडा, आपले आदर्श बदला, शहरातून इथून शहरात जा, उद्योगधंदा करा, व्यवसाय करा, चहा करा, चहा इका, काय इकायचं इका. 5-7 वर्ष गावाकडे येऊ नका. ज्या गावात तुम्ही राहत होता त्या गावामध्ये तुमचा पदाधिकारी, तुमच्या गावातला लोकप्रतिनिधी गाडीमध्ये येतो, मागल्या सीटवर त्याची बायको बसलेली असते, घरचे बसलेले असतात, कुठल्या तरी ट्रिपला गेलेले असतात. आपला बाप शेती करतो, आपला बाबा एखाद्या दुकानात काम करतो, आपल्या बापानं आपला जन्म झाला, आज आपलं वय 30 झालं, आपल्या बापानं कधी स्टेटस ठेवलं नाही, जस्ट एन्जॉय इन गोवा ठेवलंय का. मग आपल्या बापाचं वय 50 झालंय, पण आपल्या बापाला हे स्टेटस ठेवता आलं नाही, जस्ट एन्जॉय इन गोवा. मग हे स्टेटस कोण ठेवतंय, एखादा शिक्षक,
एखादा ग्रामसेवक, पोलीस, जो कोणी नोकरीत असेल, क्लास घेणारा तो ठेवतो का नाही जस्ट एन्जॉय इन गोवा. पण आपल्या बापानं अहोरात्र मेहनत घेतली, रुपया कोणाचा घेतला नाही. आपल्या बापानं स्टेटस ठेवलं का जस्ट एन्जॉय इन गोवा? नाही. आज आपण खाली बसलो, आपली माय कुठतरी बसलेली, आपला बाप कुठतरी उभा आहे, विचार मंचावर बसलेले लोक आहेत. आणि म्हणून काय झक मारायची मारायची, गाव पहिले सोडायचं, गावातले संपर्क बंद करायचे. एकाही दलिंदराचा फोन उचलायचा नाही. हप्त्यातून एकदा माईला बापाला फोन लावायचा. बाकी सर्व नातेवाईक बितेवाईक काही नसते, सर्व दलिंदर पॅटर्न नातेवाईक. याकडे काही आहे मग इशे नाही. हे दिवस वाईट आहेत, कुत्र विचारित नाही. मग अख्खे नातेवाईक माझ्या गावात होते, मग हे दिवस वाईट होते, एकाला विचारले. आता तेच सांगते, माझ्या आत्याचं पोरगे, माझ्या मामाचं पोरगे. पहिले काय झालं तुला केल्या, त्याच्या पहिले विचारलं का? जेव्हा वेळ खराब होती तेव्हा बोलायला कोणी नसते. मी पोरांना हे मुद्दाम सांगेलो की इकडे पहा, कोणाचे रील पाहिल्यानं, कोणाचे डायलॉग पाहिल्यानं, स्टेटस ठेवल्यानं तुमचं स्टेटस बदलणार नाही. त्यासाठी तुम्हाला तुमच्या परिस्थितीचा राग आला पाहिजे. इथं संविधान नाव दिलंय, संविधान हा लय मोठा पॅटर्न नाही. मी तरुण पोरांना बोलताना माझ्याकडे विषय आहे स्पर्धा परीक्षा, पण तो देत असताना मी पोरांना सांगत असतो, पोरं का करायचंय, बाहेर गेलो एकदा काय करायचं करा, उद्योग धंदा व्यवसाय करा, पण एक काम असं करायचं, 5, 7, 8 वर्ष गावाकडे पुन्हा फिरकायचं नाही. पण ज्या दिवशी गावात आलो त्या दिवशी एक स्वप्न पाहायचं की माझ्या बापानं जीवनात त्याला मोटरसायकल घेता आली नाही, किंवा तो मोटरसायकलवर गेला असेल, ते काळ असायला पाहिजे. त्याच उमरी गावामध्ये थाटात आपण गाडी चालवतानाची, फाट्यावर बापाला बोलायचं, बाप सायकलवर आला असेल तर सायकल लावायची, बाप पैदल आला असेल तर येऊ द्यायचं, बाप मोटरसायकलवर आला असेल तर मोटरसायकल लावायची, त्या बापाला बाजूच्या सीटवर बसवायचं, गाडी आपण चालवायची आणि थाटात गावात एंट्री मारायची. ते बापाचं काम तुम्ही करायचं. म्हणजे आपलं वय 30 वर्ष झालं आणि आपल्या स्वप्नासाठी आपला बाप आताही मेहनत घेत असेल तर आपण ना मर्द आहात, हे लिहून ठेवायचं डायरेक्ट. आपलं वय 30 वर्षे आणि वय वर्ष 30 असताना आपल्यासाठी आपला बाप मेहनत करत असेल तर आपण ना मर्द आहेत म्हणालो. आपल्याला डायलॉग मारण्याचा गरज नाही. मिशीवर हात तो कधीच फिरायचा नाही, काहीच नाही, तो डायलॉग हाणायचाच नाही. वय वर्ष 30 असताना काय झक मारायची मारायची. चला आपण मेहनत करायची, मेहनतीन काय भोग पडणार नाही अंगात, पण अशी मेहनत घ्यायची, आपण घेतलेल्या मेहनतीमुळे आपला बाप थाटात घरी बसला पाहिजे. हे गाव आहे, हे बाजार असेल तुमचा, ह्या बाजारात पहा, इथं बसलेला एखादा नेता आला, 4-5 लोक जमा होतात, आपला बाप त्याला कोणाच्या मधात बोलता येत नाही. कारण हे गरिबी, दुसरं कारण आहे अज्ञान. पण हेच तो MBBS चा रिझल्ट होते, तू PSI हो दे, तो बॅनर या पोलवर लागते. तो बाप जे सकाळी सूर्य उगवण्याच्या आत शेतात जात होता ना, आणि सूर्य मावळ्यावर येत होता, काहून? कोणाला बोललं बी नको, कोणाला लात लागणं नको, कोणाच्या पाया पडणं नको, कारण अज्ञान अडवायचं. कोणी बोललं की आपल्या बापाची गरीब पण पुढचा डायलॉग मारायचं, काका तुम्हाला काय कळत नाही. पण तेच तो एकदा बॅनर लागलं पोलवर, त्या ठिकाणी तो फोटो शुभेच्छुक समस्त उमरीकर, आणि तो फोटो जेव्हा लागलेला असते तेच तो बाप 9 वाजता उठते, कपडे मळालेले का असं ना ते टाईट होते, छानपैकी पॅन्टच्या खिशात हात घालते, बिडी वडायची सवय असेल तर बिडी पेटवतात, आणि काही कोणाला चहा आपल्या बापान पाजला नसेल तरी बाप म्हणते चहा घ्यायचा का. ऍटिट्यूड बदलते आपल्या बापाचा. आणि तेवढ्या तू काही बोलला नाक करायचं नाही, औलाद आपली. ते कधी होतंय? आपल्या हातात आहे आपल्या बापाला कोणाचा बाप बनवायचा. आपल्या हातात आहे आपल्या बापाला कोणाचा बाप बनवायचा. अरे लक्षात घ्या, का विठ्ठल कांगणे कोणत्या जातीचाही मॅटर नाही, विठ्ठल कांगणे कोणत्या धर्मातही मॅटर नाही. माझ्या बापानं लिहिलेल्या संविधानामुळे विठ्ठल कांगणेला क्लास घेता येतो. विठ्ठल कांगणे कोणत्या जातीच्याला शिकू शकतो. मग ती ताकद त्या संविधानाने दिली, ती संधी त्या संविधानाने दिली. मग आपलं काम आहे संधीचं सोनं तरी करावं लागेल ना. आज कार्यक्रम संविधानाचा कार्यक्रम असतो, भीम जयंतीचा, मार्गदर्शन करणारा दुसरा असते. का बाबा? बाबासाहेबांनी आपला उद्धार केला, मग आपण त्या ठिकाणी का शिकलो नाही? मग आपण फक्त केस वाढणं जयंतीत नाचायसाठी जन्माला आलो का? नाही. त्याचा खरा वापर आपल्याला करता आला पाहिजे. संविधान आपल्याला समजलं पाहिजे. संविधान सन्मान. आणि मग संविधानाचा भाग क्रमांक 2 कोणा वाचला तुमच्यापैकी? संविधानाचा भाग क्रमांक 3 कोणा वाचला तुमच्यापैकी? तो जर वाचलाच नसेल तर आपल्याला तो म्हणायचा डायलॉग नाही. बाबासाहेबांनी आपला उद्धार करताना काय केलं तर पहिल्यांदा संविधान भाग क्रमांक 3 चा विचार करायचा आहे. संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन झालं, त्याला संविधानाची उद्देश पत्रिका म्हणतात.
त्याला संविधानाचा सरनामा म्हणतात. त्याची जी लिखाण भाषा आहे ती अमेरिकेकडून स्वीकारण्यात आली. आपलं संविधान इंग्रजीत लिहिण्यात आलं आणि त्याची सुरुवात करण्यात आली, वी आर द पीपल ऑफ इंडिया. मग संविधान या सरनामा 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीने दुरुस्त करण्यात आला. त्याच्यामध्ये नव्यानं 3 शब्द टाकण्यात आले. या सरनाम्यावर मोहनदास करमचंद गांधी, रवींद्रनाथ टागोर यांच्या विचारांचा प्रभाव पडला. 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान 2 वर्ष 11 महिने 18 दिवस आपल्या बापानं अहोरात्र जागून 1082 दिवसात लिहून काढलं. हे संविधान लिहायला 63,96,739 रुपये 35 पैसे एवढा खर्च आला. आणि मग संविधान लागू करायचे ती तारीख आपण 26 जानेवारी निवडली. आणि 26 जानेवारी तारीख निवडल्याच्या नंतर बाबासाहेब म्हणले आता संविधानाची सुरुवात करायची. मग संविधानाची सुरुवात करताना या संविधानाचे 3 भागात वर्गीकरण करण्यात आलं. एक, संविधानामध्ये असलेले परिशिष्ट ज्यांची संख्या 12 आहे. दुसरं, या संविधानात भाग ज्यांची संख्या 25 आहे. तिसरं, कलम ज्याला मराठीमध्ये अनुच्छेद म्हणतात. आणि मग या 3 भागात वर्गीकरण करत असताना या अख्ख्या संविधानाचा सार एका पॅराग्राफ मध्ये मांडायचा होता. तो पॅराग्राफ आहे आपल्या भारताच्या राज्यघटनेचा सरनामा, ज्याचं वाचन आपण आता केलं, पण तो सरनामा आणखी आपल्याला समजला नाही. बाबासाहेब किती ग्रेट होते. मग संविधानाची सुरुवात करायची आहे. संविधान सभेमध्ये 389 सदस्य आहेत. आपल्या भारतामध्ये 23 मार्च 1946 ला कॅबिनेट मिशन आले. पॅन्थिक लॉरेन्स, अल्बर्ट अलेक्झांडर, स्टॅफर्ड क्रिप्स तिघांनी आपल्या लोकांना मार्गदर्शन केले. त्याच्यात बॅरिस्टर झिना नावाचा एक दलिंदर होता. त्याचं म्हणणं आलं आम्हाला पाकिस्तानसाठी वेगळी राज्यघटना पाहिजे. त्याच्याकडे काही सदस्य गेले आणि आपले सदस्य उरले 299. आता आपण कामाला लागलो, पण कामाला लागत असताना या घटनेची सुरुवात कशी करायची. मग घटनेमध्ये हिंदू सदस्य आहेत, घटनेमध्ये मुस्लिम सदस्य आहेत, घटनेमध्ये पारसी आहेत, घटनेमध्ये ईसाई आहेत, घटनेमध्ये जैन आहेत, ख्रिश्चन आहेत. आता हिंदूंना विचारलं, ईश्वराला साक्ष मानून आपण संविधानाची सुरुवात करूया. बाबासाहेब आंबेडकर थाटात बसलेले ऍटिट्यूड तेव्हा बी वेगळा होता. जेव्हा आपलं काहीच खरं नव्हतं, हा देश कंगाल होता, तेव्हा बाबासाहेब आंबेडकर लोकांना उद्बोधन करण्यासाठी, हा देश वाचवण्यासाठी आपला बाप हेलिकॉप्टरनं दौरा करायचा. नॉट अ जोक. सध्या तिच्याकडे एकच गाडी, तिचे टायर बदलायची गाडी, ते हेलिकॉप्टरनं दौरा होता. तिच्याकडे जेवढी शेती आहे तेवढा काही लोकांना धुरा आहे. आपण बापारे हाणायचंच नाही. तुला माहित आहे का मी कोण आहे? माहित आहे. तू अख्या भावकील माहिती आहे कोण आहे. म्हणून बिना कामाचा ऍटिट्यूड नकोच. आणि मग संविधानाची सुरुवात कशी करायची. दुसऱ्यांचं म्हणणं आलं येशूच्या चरणी अर्पण करूया. मुस्लिमांचं म्हणणं आलं अल्लाहच्या चरण. प्रत्येकानं आपल्या जाती धर्माचं नाव घेतलं. अरे बाबासाहेब आंबेडकर आहेत. 13 ऑक्टोबर 1935 ला एका धर्माचा त्रास झाला म्हणून घोषणा केली, मी हिंदू म्हणून जन्मलो तर हिंदू म्हणून मरणार नाही. धर्म स्वीकारला बौद्ध, पण संविधानाची सुरुवात गौतम बुद्धाच्या नावाने पण केली नाही. केली का? नाहीये. आणि मग सुरुवात कशाने करायची, तर हे संविधान जिवंत हाडामासाच्या माणसाने लिहिलंय. कुठल्या देवानं, कुठल्या देवाच्या प्रसिद्धानं, एखाद्या संतानं, एखाद्या साधूनं, एखाद्या बाबानं लिहिलं नाही. हे संविधान मी या देशातल्या लोकांच्या उद्धारासाठी लिहिलंय. म्हणून संविधानाची सुरुवात करताना आम्ही भारताचे लोक, काय सुरुवात केली? आम्ही भारताचे लोक म्हणले का? ते म्हणले का? गौतम बुद्धाचं नाव घेतलं नाही. मग जगातला एकमेव धर्मनिरपेक्ष कोण? द नेम ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. धर्मनिरपेक्षता पेरली कोण? छत्रपती शिवाजी महाराज. आता काय चालू आहे? मी अमका, मी ढमका, मी तिमका. आपल्याला ओळखू गेलं. निळा रुमाल आहे, जय भीम हाय, मतदानाच्या यादीत तुम्हाला फिरायला मागे. कुठलाही नेता पहा, त्या नेत्यानं 4-5 लोक आपले धरलेले आहेत. कुठलाही नेता पहा, सोनू भाऊ, कुठलाही नेता पहा, त्यांनी 4-5 लोक आपल्या सोबत ठेवलेत. काऊन? आगाव कोणी काही बोललं टाक्यात रेसिटी. रियालिटी हे. मी लय मॅटर मध्ये गेलो कधी कधी, पाहायला मला हे नवीनच कुठं आला. मला इकडे बाबासाहेबवर बोलायला लावले, हेच अॅट्रॉसिटीवर बोलायला. म्हणजे हे आपलं चुकायलंय कुठतरी. आपल्याला कळायला पाहिजे ना, तर व्हायला तेच. अरे बाहेरून एखादा नेता आला, बाहेरून ज्याला आपला फायदा घ्यायचा तो आपल्या घरात आला. घरामध्ये फोटो दिसला अहिल्याबाई होळकर, किती असं मान खाली म्हणाले जय मल्हार. आपल्याला वाटायले बेन आपलंच आहे.
ते घरात आलं असं वाकून येते, कारण घर आपले आणखी तसेच आहेत. बाबासाहेबांना उद्धार आपला करायचा होता, आपला उद्धार झाला. 30% लोक सुधारले, 70% दलिंदर 90च्या नादात आहेत. ते घर कुठं सुधरेना, हे का नाही? त्याला पाजणारा कोणतरी आहे, बंबाट फाडतो, तोडतो, हाणतो. आला ओढीत ओढीत घरी त्याला. आणि मग आपल्या घरात फोटो दिसला अण्णाभाऊ साठे, खाली वाकून म्हणते जय लहूजी. आपल्याला वाटते बेन आपलंच आहे. घरात आला फोटो दिसला छत्रपती शिवाजी महाराज, जय शिवराय. आपल्याला वाटते बेन आपलंच आहे. जय जिजाऊ, आपल्याला वाटते पक्क बेन आपलंच आहे. घरात फोटो दिसला बाबासाहेब आंबेडकर, जय भीम. आपल्याला वाटते बेन आपलंच आहे. त्याच्यात पुन्हा प्रकार पडते माणूस पाहून, कडक जय भीम. आबा मानाचा जय भीम, आपला आणखी कोमात जाते. क्रांतिकारी जय भीम, आपल्याला वाटते माईच्या ना आपलंच आहे. अरे बदल करायचा. पुढचं घरात आपले आलं बाकी काही हो का, पण सध्या 2 जण लय बेजार आहेत. म्हणून घरात त्याने एंट्री मारली. शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो एकमेकाच्या बाजूला लावायचा. बाहेर चाललेलं म्हणलं पाहिजे नेमकं आतलं बेनं आहे कोणाचं, की आपण बदलायचं नाही तर बदलायचं कोणा. हे परिवर्तन आपण नाही करायचं, करायचं कोणा. आणि म्हणून कळकळीची विनंती, पहिल्यांदा परक्यातले आपले आणि आपल्यातले परके ओळखा. इथं बसलेल्या तरुणांना विनंती आहे, संविधानाची सुरुवात झाली. संविधानाची सुरुवात करताना काय केलं, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती दर्जाची संधीची समानता. शेवटचं वाक्य घेतलं आपण. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. अर्पण कोणाला केलं का, माझ्या मामाला, माझ्या मामीला, माझ्या मामीच्या मावशीला म्हणलो का, तिला, तिच्या तिला नाही. संविधान कोणाला अर्पण केलं आपण, स्वतः परत अर्पण करत आहोत. म्हणजे या तमाम भारतातल्या लोकांना एक कळकळीची विनंती काय लक्षात ठेवायची, अरे हे संविधान आपण स्वतःला का अर्पण केलं. या देशातली प्रत्येक महिला आहे, दिवाळीला तिया भावानं तुला कपडे केले नाही, हिंदू कोडबिल, तिया भावावर खटला चालू, बापाची अर्धी प्रॉपर्टी तुया एका मिनिटात नावाची होती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एकाच मिनिटात. तिया भावानं तुला साडी चोळी केली नाही, दे खटला, अर्धी प्रॉपर्टी तिया नावा. तुया नवऱ्यानं तुला न सांगता दुसरीकड जुगाड जमिवलं. मी माझ्या भाषेत बोलत असतो, स्टँडर्ड भाषा बोलल्यावर तुम्ही म्हणताय पुण्याकडलं का, तेव्हाच नाही, इथे बरोबरीच आहे. तर तुला माहिती आहे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकार, पहिल्या बायकोची संमती असल्याशिवाय, परवानगी असल्याशिवाय तुला दुसरं लग्न करता येणार नाही. आणि जरी केलं तर मग त्याचा जे काही हा उलगडा असतो, त्याचा काय म्हणतो आपण, हा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर, आयो, ते PSI दर्जाचे असतात. मग ते मला घेऊन जातात, तुला इंग्रजी येत नाही ते तू हा प्रॉब्लेम आहे. तर मला येते ते मग बरोबर आहे ना, आहे का नाही. काही विषय नाही, मला बोलावं लागेल ना, मी मास्तर आहे ना. असे दलिंदर विद्यार्थी भेटतात मला कुठं, आहे का नाही. त्याला मी कळू द्या मास्तर मी रंगेल आहे, मी चुकून झालेलं पुन्हा मास्तर. मी थोडा TET लागलो नाही सर, 6 मार्कांनी रिझल्ट गेला आपला. मास्तर झालो, त्या पोरात मागायला बेंचवर बसायचो. आणि जे मागायला बेंचवर बसले ते मास्तर होते का, ते सर्वात डेंजर असते. मी बी कुठं नाही केलेले, मी बी फोनवर बोललेलो, मी बी लोकांच्या सभेत बसलेलो, बुचकून काहीतरी बोललेलो, मला सर्वच माहिती ना. हा, पण आता नेक्स्ट प्रश्न मी तुलाच विचारणार, तुलाही वेळा बोलला मला, हे का नाही. किंवा तू 90 हल्ल्यासाठी जाताना म्हणणार आपण दोघं बसू बापा, हो दे आपला दोस्ताना, पण ताण नको देऊ. मी आज पहिल्यांदा तुला भेटलो, डबल काय भेटणार आहे का, काय आहे कॉमन आहे ना. म्हटलं माझ्या गाडीत नेतो तुला, पण मग विषय तर एकदा लोकांपर्यंत पोहोचू दे. सांगायचं तात्पर्य बाबा की हा अधिकार कोणा दिला, आणि बाबासाहेबांना. आणि म्हणून मी म्हटलो, अरे या भारतातल्या प्रत्येक स्त्रीला कळकळीची विनंती की तुम्ही तुमच्या धर्म, विधी, पूजा, आराधना सर्व काही पार पाडा. तुम्ही मंदिराला जा, तुम्ही कीर्तनाला जा, तुम्ही हरिपाठाला जा, तुम्ही चर्चमध्ये जा,
पण जात असताना चौकामध्ये असा हात करून हातात संविधान घेऊन आपला बाप उभा आहे त्याच्या पाया पडा, कारण त्यांना आपल्यासाठी हिंदू कुळबिलाचा त्याग व्हावा म्हणून राजीनामा दिला होता. हा मुख्य मुद्दा होता. तो आपल्याला समजून घेणे म्हणून आपला उद्धार करता कुठला ईश्वर नाही, भारतातल्या प्रत्येक स्त्रीचा उद्धार करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतातल्या प्रत्येक स्त्रीने लक्षात ठेवणं काळाची गरज आहे. पण आज होतंय काय, बाबासाहेब संविधान हा कार्यक्रम म्हणला, फक्त पांढऱ्या साडी